ह्या पाण्याने ना गरम पाण्याने आंघोळ केली ना आपले जे त्वचेचे जे आजार आहेत ना सगळे जातात। हे 12 महिने पाणी कसं गरमच असतं, ऊन असो वारा असो पाऊस सगळीकडे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नव्या कोऱ्या छानशा व्हिडिओ। मित्रांनो, आज मी चाललो आहे अशा ठिकाणी जे त्याला एक आध्यात्मिक किंवा धार्मिक असा त्याला इतिहास आहे। ते आपण ते पाहण्यासाठी चाललो आहे आपण वसईला वज्रेश्वरीला। वज्रेश्वरी म्हटली की तिथं गरम पाण्याची कुंड आहे, त्याच्या पाठीमागचा इतिहास काय आहे, ते पाणी बनतं कसं ते आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात। मी आता वसईला निघालो आहे, कारण वसईला माझा मित्र भेटायला येणार आहे। हा शुभम माझा शाळेतला मित्र, याच्यासोबत आज आपण वज्रेश्वरीला जाणार आहोत। हाय शुभम। हाय, काय बोलतो, कसा आहेस? काय बोलतो, कसा आहेस? चला निघायचं, चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला। आम्ही वसईतून वज्रेश्वरी मंदिराच्या दिशेने निघालो। निसर्गाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेत रस्त्याच्या बाजूला डोंगर रांगा, धुक, हिरवळ आणि शुद्ध हवा यामुळं मन प्रसन्न झाले होते। वातावरण थोडं ढगाळ असल्यामुळे पाऊस येईल की काय अशी मनात भीती होती, पण अशा वातावरणात बाईक राईड करणे म्हणजे सुखद अनुभवच। तर फायनली मी आता वज्रेश्वरीचे मंदिर आहे ना तिथे पोहोचलेलो आहे। गाडी पार्क केली आहे, आता वर जायला मी वर चाललो आहे ॲक्च्युली। वज्रेश्वरी मंदिर हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वसई येथे आहे। हे मंदिर वज्रेश्वरी गावात असून हे मंदिर वज्रेश्वरी देवीला समर्पित आहे। मंदिराची वास्तुकला प्राचीन काळातील आहे। काळ्या पाषाणात बांधलेलं हे मंदिर अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे। देवी वज्रेश्वरी हिने राक्षसांचा वध करून इथे निवास केला आहे। वज्रेश्वरी देवीची कथा महाभारताशी जोडली आहे। तिच्या पराक्रमाची आणि भक्तीची गाथा आजही भक्तांमध्ये श्रद्धेने सांगितली जाते। तर सुरुवातीचं जे तुम्ही पाहिलं तर ते आहे रामकुंड, मधलं आहे लक्ष्मण कुंड आणि जे लास्टचं आहे ते सीताकुंड। हे अशी टोटल 3 कुंड आहेत ॲक्च्युली। तर हे आहेत गरम पाण्याची कुंड। जास्त नाही, बरोबर हे 12 महिने पाणी कसं गरमच असतं, ऊन असो वारा असो पाऊस सगळीकडे।
पावसाळ्यात बघ ना. हा पावसात तरी पण पाणी गरम आहे. ह्या पाण्याने ना गरम पाण्याने आंघोळ केली ना आपले जे त्वचेचे जे आजार आहेत ना सगळे जातात आणि आपण बरे होतो लवकर असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.